तर नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिनकर डवले तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला तर माहीतच आहे भावांनो की आम्हाला सोलार मिळालेला आहे आणि आज आमच्या शेतामध्ये आमचा सोलार आम्ही उभा करणार आहे। तर सोलार उभा करणारे माणसं आलेले आहेत। या आहेत भावांनो आपल्या सोलारच्या पाट्या, बघू शकता 3 पाट्या इकडे काढून ठेवलेल्या आहेत आणि 6 पाट्या याच्यामध्ये आहेत भावांनो। ही आहे सोलार सोबत भेटलेला पाईप, बघू शकता इतक्या लांबपर्यंत गेलेला आहे आपल्या घरापर्यंत। त्याच्यानंतर ही आहे सोलार सोबत मिळालेली दोरी, त्याच्यानंतर हे सोलार सोबत मिळालेला केबल आहे भावांनो। आम्हाला सोलार सोबत पाईप मिळाला होता, मात्र थोडा कमी पडत होता, त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे दुसरा देखील पाईप विकत घेतलेला आहे भावांनो। हे आम्हाला घरच्या घरी घ्यावा लागलेला पाईप आहे भावांनो, बघू शकता। हे सोलारचे इंगल एकोनिकला फिट करत आहेत हे काका। हे आहे भावांनो सोलार कंट्रोलर म्हणजेच स्टार्टर। ही आहे आपली सोलारची मोटर, बघा भावांनो इतकी लांब मोटर आहे। आपली मोटर 5 HP ची आहे बघा भावांनो। आता पाणी देखील काढायचं राहिलेलं आहे, आता बघणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला सोलार उभा करावा लागणार आहे आणि सोलार उभा करण्याचं काम सुरू आहे। हे सोलारचं जे स्टँड आहे तर हे आम्ही उभा केलेलं आहे बघा। आता याच्यावरती आपल्याला सोलार देखील उभा करायचा आहे। आपला बोर बघा आता उघडा केलेला आहे, आजवर झाकून ठेवला होता आणि पाणी देखील काढायचं राहिलेलं आहे। आता स्टँडवरती सोलारचे जे इंगल आहेत तर एकोनिकाला जोडून सेटअप करून ठेवलेलं आहे, उभं करलेले आहेत। आता सुरुवात झालेली आहे पाट्या जोडायला। हे आता एक पाटी जोडलेली म्हणजे जोडायला आणलेली आहे। हे बघा स्टँड किती सुंदर असं उभं झालेलं आहे स्टँडवरती हे विंगल भावांनो। चार पाट्या जोडून झालेल्या आहेत भावांनो आणि मी आता वाट पाहत आहे की सर्व पाट्या कधी जोडून होतील आणि पाणी कधी काढण्यात येईल वरी। 5वी पाटी माझा भाऊ आणि ते भैया घेऊन येत आहे बघा, आणि हे काका मस्तपैकी नटबोल्ट जोडत आहेत। खाली वाढावं लागते थोडी। पाच पाट्या बसवलेल्या आहेत आणि अर्धा सेटअप झालेला आहे। आणि भावांनो इकडच्या 4 पाट्या बसवल्याच्या नंतर पूर्णपैकी सोलारचं हे जे स्टँडवरचं सेटअप होतं तर ते पूर्ण होईल आणि नंतर सोलारचं काम हे होणार आणि मग आपल्याला बोरमध्ये मोटर सोडायची आहे। सोलारच्या भावांनो आता 2च पाट्या जोडायच्या राहिलेल्या आहेत आणि मग सोलार जे आहे तर असा तिरप्या साईडनं हे होणार आहे फिट। आणि नंतर सोलारचं जे हे आहे तर त्या तिथून एक कडी जी आहे तर काढायची आहे वाटतंय। शेवटी तिरप्या सोलरचा देखील सेटअप झालेला आहे बघा आणि असा दिसत आहे आपला सोलर भावांनो। सोलर कंट्रोलर जे आहे तर आता बसवलेला आहे बघा। आपल्या सोलरमध्ये जर एखादी काही अडचण आली तर इथं हे इकोजेन नाव दिसत आहे, त्याच्यावरही भावांनो आपल्याला दाखवते की अडचण काय आहे। हे काका आता सोलरला आणखीन फिट करत आहेत, हलू वगैरे नाही म्हणून सोलार। तर शेवटी मित्रांनो आपला सोलार उभा झालेला आहे आणि आपल्या सोलारचा सर्वे देखील झालेला आहे। फक्त आता काय राहिलेलं आहे की आपला सोलार किती पाणी मारतंय हे बघायचं राहिलेलं आहे। आम्ही तर बघितलेलं आहे, फक्त तुम्ही बघायचं राहिलेलं आहे। मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे, ती म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांचा शक्ती कंपनी या सोलारवरती खूप विश्वास आहे, कारण की शक्तीचा कंपनीचा सोलार जे आहे खूपच चांगलं काम करतो। मात्र भावांनो शक्ती कंपनीचा सोलार वेळोवेळी आपल्याला काही मिळत नाहीये, त्याचा सोलार जे म्हणजे रिलीज झाला की लगेच संपत आहे भावांनो। मात्र शक्ती इतकाच पॉवरफुल दुसरे पण खूप सोलार आहेत, त्याच्यामधला एक आहे ते म्हणजे इकोजेन कंपनीचा आपल्यापाशी असलेला सोलार। तुम्हाला विश्वास पटावा म्हणून पाणी देखील प्रेशर किती मारते ते देखील दाखवूयात भावांनो। आपला जे मोटर आहे खूप लांब बसवलेली आहे, 700 फूट अंतरावर आपली मोटर बसवलेली आहे विहिरीमध्ये दऱ्यामध्ये। आता हे आपला आखाडा आहे तर आखाड्यावरती इतक्या अंतरावर म्हणजे पाणी येणार आहे आणि इथून आखाड्यापर्यंत केबल आथरत नेला आहे आणि तिथून आखाड्यापर्यंत विहिरीतून मोटर आलेली आहे भावांनो। चला आता भाऊ काय करणार आहे, आपला सोलार सुरू करणार आहे, मोटर सुरू करणार आहे। तुम्हाला प्रेशर दाखवूयात की किती प्रेशर मारती। चला मित्रांनो इकडे या, तुम्हाला दाखवतो की सोलारचा चालू बंद करण्याचं।
तर बघू शकता मित्रांनो, हे सोलरचं ट्रॅक्टर आलेलं आहे. आणि आपल्याला काही जरी अडचण आली असली तर आपण या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकतो. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला काही तर याच्यामध्ये दाखवते की सोलरमध्ये असा प्रॉब्लेम आलेला आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता इकडे खाली ऋणधन हे ह्या पिना ज्या आहेत ना मित्रांनो, बसवल्याशिवाय सोलर चालू होत नाही. आणि याला एकच बटन आले आहे मित्रांनो, हे इकडे केलं की चालू होते. तर आता मी चालू करणार आहे. तर मित्रांनो, आता चालू झालेलं आहे आणि डिंकर जाणार आहे खाली आकड्यावरती आणि आकड्यावरती पाणी येणार आहे मित्रांनो. डिंकर तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, हे आहे केबल जे आथरत 700 फूट नेलेलं आहे. तुम्हाला मोटर किती लांब अंतरावर बसवलेली आहे ते देखील दाखवूयात भावांनो. तिथून जर बघितलं तर आपला सोलार काय दिसतच नाही, इतक्या लांब आहे. मित्रांनो, शेवटी मोटर सुरू झालेली आहे आणि आता पाईपामध्ये येणार आहे पाणी. इथं बघू शकता, अगोदर ते कंपनीवाले लोक आले होते, इथं सर्वे वगैरे केला. आता तुम्हाला दाखवण्याकरिता परत एकदा आम्ही पाणी किती प्रेशर मारतंय हे दाखवणार आहे भावांनो. आणि मग नंतर दाखवणार आहे की आपली मोटर किती लांब बसवलेली आहे. भर ऊन झालेलं आहे, ते बघा असं ऊन लागत आहे की खूपच. आणि प्रेशर बघूयात किती आहे. हे बघा भावांनो, इतकं सारं प्रेशर आहे बघा तुम्ही. आणि पाणी खूपच गरम आहे, पाईप तपलेलं आहे, इतकं प्रेशर आहे भावांनो. आता भावाला बंद करायला लावतो मोटर, कारण की पाणी जे आहे वायफाट जाऊ नये. तुम्ही व्हिडिओला लाईक करा. खाली ठेव काढा. हो, खाली ठेव की खाली ठेव. मेल लागते पाणी किती मारते पाणी. बस. चला मित्रांनो, मोटर कुठे बसवलेली आहे तिकडे मी जात आहे. हे आपला पाईप आथरत नेलेला आहे आणि विहिरीमध्ये मोटर बसवलेली आहे. चल फास्ट मध्ये, चल जरा चल फास्ट मध्ये. विहिरीवर आलेलो आहे आणि हे बघा, हे आहे आपली विहीर भावांनो. विहिरीमध्ये बघू शकता मोटर बसवलेली आहे. विहिरीमध्ये इतकं सारं पाणी आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की इथून सोलर किती लांब आहे. इथून 700 फूट अंतरावर सोलर बसवलेला आहे आणि सोलर पासून 700 फूट अंतरावरती आपली मोटर बसवलेली आहे. तरी देखील इतकं पाणी मारत आहे, इतकं प्रेशर मारत आहे. चला आता या इथं जावं लागणार आहे आपल्याला. सोलर इथून किती लांब आहे तुम्हाला दिसण्यासाठी. मित्रांनो, ही आपली विहीर आहे, ते आपला आखाडा आहे आणि त्या तिथं खंडोबापाशी आपला सोलार बसवलेला आहे. तुम्हाला झूम करत दाखवतो. ते बघा, तुम्हाला दिसत असेल सोलार. आणि आता बघा तुम्हाला सोलार दिसत असेल. टोटल झूम कर, टोटल. ओके भावांनो, तुम्हाला झळझळ दिसत असेल. आणि आता तुम्हाला काय करतो म्हणजे तुम्हाला दाखवतो की सोलर किती लांब आहे. सगळं झूम काढून घे मित्रांनो. तितक्या लांब आहे आपला सोलर आणि तरी देखील तितकं प्रेशर मारत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.